राजस्थान, श्री गंगानगर. काय घडलंय सगळ्या देशाला माहिती आहे. एक 13 वर्षाची मुलगी आपल्या घराकडे जायला निघाली. आता ही चिमुरडी रस्त्यात थांबली. घर तिचं थोडं दूर आहे म्हणून तिने एका ई रिक्षाला हात केला. लवकरात लवकर आपल्या आईबाबांकडे जावं, आपल्या घरी जावं, या उत्सुकतेपोटी तिने रिक्षेने जाण्याचा निर्धार केला. या लहानगीला बघून एक ई रिक्षावाला खूप माणुसकीने थांबला. अर्थात खूप माणुसकीने थांबला हे मी उपहासात्मक बोलतोय. हे तुम्हाला नक्की माहीत असेल जर घटना माहीत असेल तर. ती मुलगी रिक्षा थांबल्यावर रिक्षेत बसली आणि कुठे जायचं तिने सांगितलं. तिला समजलं काही अंतर गेल्यावर हा आपल्या घरचा रस्ता नाही आहे. तशी ती व्यक्त झाली. कदाचित त्यावेळेस त्या रिक्षेवाल्याने काहीतरी खोटं सांगून माझं कुठे काम आहे तेवढं उरकून पुढे जाऊ असं करून त्या 13 वर्षाच्या त्या चिमुरडीला या हैवानाने एका हॉटेलमध्ये नेऊन तिचा सौदा पण करून टाकला, विकली तिला. हा विकणारा पण नराधम, विकत घेणारा पण नराधम. इकडे घरी तिची वाट पाहत आहेत. पालक लोक चिंतेत आहेत. तिचे आई बाबा सगळे नातेवाईक 2-4 तासात गोळा होऊ लागले. घरी सगळी मंडळी. आपली लेक अजून कशी आली नाही म्हणून आई बाप विव्हळत आहेत. इकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. कुठे गेली होती तिथपासून शोध सुरू झाला, पण मुलगी सापडली नाही. कारण ज्या हॉटेलात विकली गेली तिथे काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले. काही, एकटा दुकटा म्हणत नाही आहे मी. तिथून लगेच दुसऱ्या हॉटेलला तिची विक्री झाली. असं करत त्या 13 वर्षाच्या चिमुरडीला तिच्यावरती 32 लोकांनी अत्याचार केले. राजस्थान सरकार हादरून गेलं. प्रशासनाची लगबग सुरू झाली. कंप्लेंट लॉन्च झाली. मुलगी हरवली आहे. वय वर्ष 13. मध्यंतरी मी एक व्हिडिओ पण केला आहे. 23 दिवसात 123 बायका आपल्या या महाराष्ट्रातनं गायब झाल्या. अशा पद्धतीने जर ही टक्केवारी वाढतच जात असेल आणि इतक्या नीच गोष्टी 13 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा जर राजस्थान आपल्या भारतातच घडत असतील तर ही बाब आता खूपच विकोपाला गेली आहे. अशा निष्कर्षाला नक्की आपण प्रत्येकजण आलो आहेत. या मुलीवरती 32 लोकांनी अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं. तपासाची गती वाढली आणि 19 लोकांना त्या ई रिक्षेवाल्यासहित अटक झाली. हे ठीक आहे, कंप्लेंट लॉन्च होणं नशीब इतकं की या 13 वर्षाची मुलगी 32 लोकांनी अत्याचार केल्यानंतर सुद्धा इतका अत्याचार सहन करून सुद्धा ती आज जिवंत आहे, बोलू शकते. आणि म्हणूनच या तपासाची गती वाढू शकली. तिला जर संपवून टाकलं असतं तर इन्व्हेस्टिगेशन थोडंसं अवघड होतं.
पण आज तिचं कळतं सवरतं तसं पाहिलं तर 13 वर्षाचं वय लहान आहे. पण कुठे कुठे तिला नेलं गेलं हे ती अंदाजाने नक्कीच सांगू शकते. संभाषण कशा पद्धतीने सुरू होतं त्या सगळ्या लोकांमध्ये हे सुद्धा ती सांगू शकते. आणि म्हणून राहिलेले लोकसुद्धा सापडणं तसं फारसं काही अवघड नाही. घटना घडते त्याचं मग नंतर बऱ्याच वेळा राजकारण बनतं, बऱ्याच वेळा सोशल मीडियाचा गैरवापर चालू होतो. आजकाल तर म्हणजे अशा घटनेनंतर सोशल मीडियावरती येऊन जास्तीत जास्त व्ह्यूज मला कसे मिळतील म्हणून स्पर्धा चालू आहे आणि वाटेल ते व्हिडिओ कनेक्शन काहीही नसतं, कोणता तरी जुना व्हिडिओ ॲड करायचा आणि या घटनेशी संबंधित अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करायला पाहिजे. झालं आहे, या बाबतीतही झालं आहे. कुठल्या तरी दुसऱ्या एका प्रकरणात एका आरोपीला प्रशासन मस्तपैकी प्रसाद देताना एक फोटो व्हिडिओ आहे, तो या प्रकरणाचा आहे. यातल्या आरोपीला कसा प्रसाद दिला जातो म्हणून व्हायरल केला आणि हात धुवून घेतलेले काही असे सुद्धा लोक आहेत. आता आपल्या भारतामध्ये असे गुन्हे घडल्यानंतर किंवा कोणताही गुन्हा घडल्यानंतर आपली एक लीगल प्रोसिजर आहे. आपल्या या लोकशाही राज्य असलेल्या भारत देशाच्या घटनेप्रमाणे आणि कायद्यातल्या तरतुदींप्रमाणे सर्व गोष्टी होत असतात. तर एका शहाण्याने या सोशल मीडियावर या श्रीगंगानगर येथील 13 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेल्या 32 लोकांपैकी 4 लोकांना भर रस्त्यामध्ये फासावर लटकवले म्हणून त्यांनी एक व्हिडिओ टाकला. आता आपल्याकडं पोलीस लोकांना आरोपी सापडल्यानंतर असं फासावर लटकवण्याची मुभा आहे का? हा साधा विचारसुद्धा हा व्हिडिओ बघताना कोणी क्लिक करायच्या आधी करत नाही. आणि मग अशा लोकांचं फावतं. म्हणजे नको त्या अफवा पसरवायच्या, नको ते व्हिडिओ टाकायचे. अर्थात आता ह्याच्यावरती काय कायदेशीर कारवाई होईल तो ज्या त्या डिपार्टमेंटचा भाग आहे, त्या खोलात आपल्याला जायचं नाही आहे. राजस्थानसारख्या राज्यामध्ये आज आता आपल्याला खूप डीप जाण्याची गरज निर्माण झाली आहे. ते कोणत्या बाबतीत? रेशो ऑफ मेल टू फिमेल. राजस्थानमध्ये मध्य काळात इल्लिगल ॲबॉर्शन्स खूप वाढली होती आणि त्यामुळं मेल टू फिमेल हा रेशो पूर्णपणे बिघडल्याचं जाहीर झालं होतं. आजही तशी त्या परिस्थितीत विशेष सुधारणा झालेली नाही आहे. त्यातून मग अनएम्प्लॉयमेंट, त्यातून मग नीच प्रवृत्तीची माणसं, भले त्यांच्याकडे कितीही सुबत्ता द्या, ते असले धंदे करणारच. त्यामुळे या पोरीबाळी लहान वयातल्या कुठे एकट्या दुकट्या जाणं असं सुरक्षित वातावरण मला तर वाटत नाही की भारत देशात राहिलं आहे म्हणून. आणि मग ह्या गोष्टी घडतात का? कुठेतरी कायद्याचा वचक कमी आहे, कुठेतरी त्याची अंमलबजावणी रॅपिडली होऊ शकते ही दहशत समाजात नाही आहे. आणि जी शिक्षा आहे ती अतिशय नगण्य अशी वाटते लोकांना. त्यामुळं लोक असं धारिष्ट्य करत आहेत. म्हणजेच शेवटी मुळाशी आपण अशा येतो की या बाबतीतला कायदा अजूनही कडक झाला पाहिजे. या बाबतीतली प्रोसिजर अजूनही रॅपिड झाली पाहिजे. प्रत्येक केस ही फास्ट ट्रॅक कोर्टकडे जाऊन टाईम लिमिटमध्ये डिस्पोज झाली पाहिजे. ज्या पद्धतीने आत्ता नसरापूरच्या केसचा निकाल लागला त्याच पद्धतीने हे रॅपिड इन्व्हेस्टिगेशन होऊन या 32च्या 32 नराधमांना अशी एवढी जबरी शिक्षा झाली पाहिजे की ते एकतर बाहेर आलेच नाही पाहिजेत जेलमधून, फासावर लटकवले गेले पाहिजेत. हा जनक्षोभ जो उसळला आहे त्याच्याशी मी पण सहमत आहे. पण फाशीची शिक्षा होण्यासाठी कोणत्या काय तरतुदी लागतात, तो ऑफेन्स काय घडला पाहिजे, कशा पद्धतीने एव्हिडन्स आला पाहिजे, या बाबतीत थोडीफार मला माहिती असल्यामुळं
मी इतकंच मार्गदर्शन करीन की हे जे 32 लोक आहेत ह्यांना अशी काही शिक्षा झाली पाहिजे. योगी आदित्यनाथजी यांचा पॅटर्नसुद्धा वापरता आला पाहिजे. पुन्हा धड हे स्वतःच्या पायावर नीट चालू शकले नाही पाहिजेत, सडत पडले पाहिजेत. जीते जी मौत मागना अशी त्यांची काहीतरी अवस्था व्हावी असं सुद्धा मी चिडून बोलतोय. अर्थात या चिडून बोलण्याला कोणताही बेस नसतो. भावनांचं हे उद्दीपन असतं. कायद्याच्या चौकटीत बसून जे काही व्हायचं आहे ते व्हावं आणि कडक शासन त्यांना व्हावं इतकं मात्र मी नक्की नमूद करतो. या 13 वर्षीच्या या एका लहान मुलीवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार अशा पद्धतीने होणं, तिला विकलं जाणं, अशा किती घटना या भारत देशात घडत असतील. गायब होणाऱ्या मुली, बायका नक्की कुठे जातात, या सगळ्या गोष्टींचा छडा नक्की लागला पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक राज्य सरकारने थोडीशी कंबर कसली पाहिजे असंही मला नमूद करावं असं वाटतं. आणि कायदे कडक होण्याच्या दृष्टिकोनातून सेंट्रल मिनिस्ट्रीने पावलं उचलली पाहिजेत. बरेचसे कायदे कडक झाले पाहिजेत. त्यापैकी हा एक स्त्री अत्याचार, मुलींवरती होणारे अत्याचार, ऑक्सो ॲक्ट आहे, पण तो अजूनही कडक झाला पाहिजे. मकोका तोही आहे, पण म्हणावी तशी दहशत आपल्याला दिसत नाही आहे समाजात. एक्सेप्शनल केसेस सध्या तुकाराम मुंडे साहेबांनी जी काही एक त्यांच्या कारभारामुळं दहशत निर्माण झाली आहे तो भाग सोडून द्या. पण या अशा केसेसमध्ये कुठेतरी कडक कायदा अंमलात आलाच पाहिजे आणि तोही लवकरात लवकर अंमलात यावा, जेणेकरून इथून पुढच्या पिढीतल्या अशा या मुली वाचल्या पाहिजेत. गायब होणाऱ्या बायका त्या वाचल्या पाहिजेत. त्यामुळं इतर अनेक कायदेसुद्धा कडक होणं अत्यंत गरजेचं आहे. धर्मांतरण बंदी कायदा तोही अंमलबजावणी झाली पाहिजे कडकरित्या. इमिग्रेशन ॲक्ट, जे काही आपल्याकडं फ्लो वाढतो आहे, जे काही येत आहेत लोक बांगलादेशमधून, म्यानमारमधून, त्यांना काहीही देणं घेणं नाही आहे आपल्या देशाबद्दल, आपल्या मातीबद्दल प्रेम नाही आहे आणि ते इथे जिहाद करतात. वाटेल तसं वागतात, वाटेल ते करण्यास तयार होतात. 2-5 हजारासाठी सुद्धा ते मुर्दे पाडायला तयार होतात आणि मग परत पळून जातात. म्हणून इमिग्रेशन ॲक्टमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होणं आणि तसे जर कोणी सापडले आपल्याकडं इल्लिगली राहणारे विथ इल्लिगल डॉक्युमेंट्स, तर त्यांनासुद्धा खूप मोठी पनिशमेंट असणं गरजेचं आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं असे काही कायदे, त्यांची कडक अंमलबजावणी आणि कायद्यातल्या तरतुदी अतिशय कडक, अगदी सिंगापूरसारख्या, चीनसारख्या केल्या तरी हरकत नाही. काही ऑफेन्सेस हे वारंवार आपल्या भारत देशात कायदे थोडेसे आपले कमकुवत असल्यामुळं घडत आहेत, अशाही कन्क्ल्युजनला मी तरी आलो आहे. असो, या श्रीगंगानगरमधल्या जी काही घटना घडली, अप्रिय घटना आहे. त्या कुटुंबियांच्या सोबत नक्कीच संवेदना आपल्या सगळ्यांच्या असतात. त्या मुलीचं भवितव्य आहे, तिची तब्येत सध्या चांगली तंदुरुस्त होणं गरजेचं आहे. जो अन्याय सहन केल्यानंतर, जो अत्याचार सहन केल्यानंतरसुद्धा ज्या धैर्याने ती आजही जिवंत आहे, जे काही तिने सहन केलं आहे हे शब्दांच्या पलीकडचं आहे, व्यक्त नाही होऊ शकत. आपण त्या कुटुंबाच्या सोबत राहूयात मॉरली तरी, आणि अपेक्षा करूयात की इन फ्युचर, भविष्य काळामध्ये भारतामध्ये असे गुन्हे घडणार नाहीत, इतके कायदे सगळे कडक होतील आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी सुरू होईल. याच अपेक्षेसह कविप्रावी शो यूट्यूब चॅनल या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे. पुन्हा भेटूयात अजून एका नवीन विषयासह याच चॅनलवर, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब with 9,681 videos.